चितळी हादरले, जुन्या वादातून माजी सैनिक रणजित निकम यांची निर्घृण हत्या. मुख्य आरोपीसह तिघांना अटक, एक जण फरार, अल्पवयीन पोलिसांच्या निगराणीखाली. खटाव तालुक्यातील चितळी गावात 4 महिन्यांपूर्वी झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून माजी सैनिक रणजित निकम वय 38 यांची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी पृथ्वीराज संभाजी पवार यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रणजित निकम हे 4 वर्षांपूर्वी भारतीय सैन्यातून निवृत्त होऊन गावी स्थायिक झाले होते. त्यांनी इतरत्र कुठेही नोकरी न करता शेती करण्याचा निर्णय घेत कुटुंबासह शेती व्यवसाय सुरू केला होता. दरम्यान सुमारे 4 महिन्यांपूर्वी गावातील पृथ्वीराज पवार याच्याशी त्यांचा किरकोळ वाद झाला होता. या वादातून दोघांमध्ये तीव्र बाचाबाची झाली होती. त्याचाच राग मनात धरून आरोपी रणजित यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता. दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7च्या सुमारास रणजित निकम हे मोटारसायकलीवरून मुख्य बाजारपेठेजवळील तालमीजवळ उभे असताना पृथ्वीराज पवार, पवन संतोष पवार, संतोष महादेव पवार, भरत शशिकांत पवार आणि विश्वजित उर्फ यश संतोष पवार यांनी एकत्र येत त्यांच्यावर धारदार शस्त्राने छाती, पोट आणि मानेवर सपासप वार केले. या हल्ल्यात रणजित निकम रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. आरडाओरड ऐकून ग्रामस्थांनी धाव घेतली आणि जखमी अवस्थेत त्यांना तातडीने मायनी येथील खासगी रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर रणजित निकम यांचे बंधू अभिजित निकम यांनी मायनी पोलीस आउटपोस्ट येथे तक्रार दाखल केली. त्यानुसार वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत मुख्य आरोपी पृथ्वीराज पवार, पवन पवार व संतोष पवार यांना अटक केली आहे. तर विश्वजित उर्फ यश पवार हा अल्पवयीन असल्याने त्याला अटक न करता पोलिसांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले. तर भरत पवार हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत पाटील करत असून पोलीस हवालदार गांबरे, किरण चव्हाण, गणेश शिरकुळे, कुंडलिक कटरे, सत्यवान खाडे व प्रदीप भोसले हे पथकात सहभागी आहेत. चितळीतील या थरारक हत्याकांडामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून गावात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. जुन्या वादातून उफाळलेल्या रक्तरंजित घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. आपला जिल्हा, आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर.